नमस्कार, स्वाद घरचा विथ प्रियांकामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण इथे पाहणार आहोत बिना पाकातले रवा बेसनचे लाडू। हे लाडू दिसायला जितके सुंदर आहेत तितके चवीलाही अप्रतिम असे लागतात, तसेच हे तोंडात घालताच विरघळतात। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। चला तर पाहूया हे लाडू कसे करायचे। इथे मी एका कढईमध्ये अर्धा कप तूप घेतले आहे। तूप चांगले गरम झाले की त्यामध्येच आपण 1.5 कप रवा घालणार आहोत। रवा मी बारीक घेतला आहे, तुम्ही जाड घेतला तर त्याला थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। रव्याला आता या तुपामध्ये मी 8 ते 10 मिनिटं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। आता इथे रव्याला आपल्याला सतत हलवायचं आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होणार नाही आणि तो चांगला भाजला जाईल। या लाडूसाठी आपल्याला रवा आणि बेसन खूप चांगल्या प्रकारे भाजून घेणं खूप गरजेचं आहे। इथे मी जवळजवळ 10 मिनिटं रवा चांगला भाजून घेतलाय। तुम्ही बघू शकता रवाला थोडं तूप सुटलं आहे, म्हणजेच आपला रवा चांगल्या प्रकारे भाजला आहे। आता हा रवा आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवूया आणि याच कढईमध्ये 1.5 कप बेसन घेऊया। इथे मी 1.5 कप बेसन घेतलं आहे। याला आपण तूप न घालता सुरुवातीला असंच 5 मिनिटं मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर उरलेलं सगळं तूप मी यामध्ये घालत आहे। जवळजवळ या लाडूला मी 1 कप असं तूप घेतलं आहे। जर थोडंसं जास्त लागलं तर तुम्ही अजून ॲड करू शकता। आता तूप आणि बेसन एकत्र करूया आणि याला 10 मिनिटं चांगलं भाजून घेऊया। जोपर्यंत बेसनचा खमंग असा वास सुटत नाही तोपर्यंत याला आपल्याला चांगलं भाजायचं आहे। हे भाजताना थोडंसं अवघड जातं, कारण यामध्ये गिटळ्या होतात, पण त्याही आपल्याला मध्ये मध्ये फोडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटांनंतर मी भाजलेला रवा यामध्ये मिक्स केला आहे। दोन्ही मिळून आता आपल्याला याला पुन्हा 5 मिनिटासाठी चांगलं एकजीव करून घेऊन दोन्ही एकत्र 5 मिनिटं आपण भाजून घेऊया। तुम्ही ते पाहू शकता, याला चांगल्या प्रकारे तूप सुटलंय आणि असं घट्टसर मिश्रण झालंय। तर यामध्ये मी काजू बदामचे काप टाकले आहे। तुम्ही हवं तर तुपात भाजून घालू शकता, पण मी यातच त्याला चांगलं भाजलं आहे। आता गॅस बंद करून आपण याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, जेणेकरून एक दणदणीत अशी वाफ निघेल। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अजून जास्तच घट्टसर झालंय। आता पुन्हा याला एकदा चांगलं एकजीव करूया। हे मिश्रण कोमट असतानाच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। इथे मी 2 कप पिठी साखर घातली आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण अजून जास्त वाढवू शकता। फक्त अर्धा कप तुम्ही वाढवू शकता, त्याहून जास्त घेतली तर हे खूप जास्त गोड होतील। आता आपल्याला जे हे कोमट असतानाच व्यवस्थित दोन्ही हातांनी याला एकजीव करून घ्यायचं आहे। मी ते एका पसरट भांड्यात ते घेऊन व्यवस्थित असं एकत्र मिक्स केलं आहे। सगळ्या यातल्या गाठी आपल्याला दोन्ही हातांवरती चोळून अशा वेगळ्या करायच्या आहेत। आता आपण एक लाडू बांधून बघूया। तुम्ही बघू शकता इथे लाडू पण व्यवस्थित वळला जात आहे। असा लाडू हातावरती फिरवल्यावर याला एक वेगळीच चमक येते। बघू शकता खूप सुंदर आणि सुरेख असे आपले लाडू झालेले आहेत। अशा प्रकारे मी बाकीचे सगळे लाडू असेच वळून घेते। याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स लावू शकता। मी इथे मनुके आणि पिस्ता लावला आहे।
तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाडू कसे झालेत हे नक्की मला कमेंट करून सांगा.